नमस्कार मंडळी, आज आपण ऐकणार आहोत शिवाजी सावंत यांची मृत्युंजय ही कादंबरी. कर्णाच्या दानशूरत्वाला तोड नाही हेच खरं. मृत्युंजय एवढी अमाप लोकप्रियता कुठल्याही मराठी कादंबरीकाराच्या पहिल्याच कादंबरीला लाभलेली नाही. भारताच्या राजकीय पुनरुत्थानाबरोबरच महाभारताचे आणि विशेषतः त्यातील प्रसंगाचे आणि व्यक्तिरेखांचे नव्या व्यापक मानवतावादी दृष्टिकोनातून साहित्यिक पुनरुज्जीवन झाले. कुंतीपुत्र राधेयाविषयी तर विशेष आस्था व्यक्त झाली आणि कुसुमाग्रजांच्या कौंतया सारख्या अनन्यसाधारण साहित्यकृतीचा लाभही मराठी साहित्याला याच आस्थेतून झाला. कौंतेयाने नाट्यक्षेत्रात जी यशस्वी कामगिरी केली त्यासारखी कामगिरी तशा यशस्वी तऱ्हेने कादंबरीच्या क्षेत्रात मृत्युंजयने केली आहे हे आता सर्वमान्य झाले आहे. अनिर्वाय नियतीचे गरगर फिरणं महान संयमानं सहन करीत जगायचं असतं हे कर्णाचं सांगणं आहे. कृष्णाप्रमाणेच कर्ण पौरुष्य, चैतन्याचे आणि वर्णनिर्भयतेचे समर्थ आविष्करण आहे. जो कोणी जीवनसंघर्षात पिचला आहे त्याच्या संघर्षात आणि पिचण्यात सुद्धा पुरुषार्थी आणि शक्तिशाली जीवन सामावले आहे. हा कर्णाचा तेजस्वी संदेश आहे. पांडवाच्या विजयाचे डांगोरे फिके पडणारा हा संदेश आहे. मौनाच्या विलक्षण रूपात या मौनाच्याच जोरावर मृत्यूच्या महाद्वारात सुद्धा जीवनाचा धुंद विजय कर्णाने अनुभविलेला. म्हणूनच त्याच्या या भावकथेचे नावही आहे मृत्युंजय हेच. मृत्युंजय भाग 1. आज मला थोडं बोलायचं आहे. मी बोलणार म्हणून काही लोक दचकतील, म्हणतील कालवश माणसं केव्हापासून बोलायला लागली. पण केव्हा केव्हा अशांनाही बोलावं लागतं जेव्हा जेव्हा हाडा माणसांची जिवंत माणसं मृतांसारखी वागायला लागतात तेव्हा तेव्हा मृतांना जिवंत होऊन बोलावं लागतं. मी काही आज इतरांसाठी बोलणार नाही, कारण मला चांगलं माहिती आहे की तसं बोलणारा मी काही कोणी मोठा तत्त्वचिंतक नाही. माझ्या पुढं जग उभं राहिलं तेच मुळी समरांगण म्हणून, आणि माझं जीवन म्हणजे तर त्या समरांगणावरचा केवळ एक बाणाचा भाता. अनेक प्रकारच्या, अनेक आकारांच्या, विविध घटनांचे बाण ज्यात अगदी काठोकाठ ठासून भरले आहेत असा एक भाता. आज मला माझ्या आयुष्याचा तो भाता सर्वांसमोर स्पष्ट उघडा करावायचा आहे. स्वतःच्या हाताने त्यातील विविध घटनांचे बाण, अगदी एकजात सगळ्या घटनांचे बाण आज मला मोकळ्या मनानं सर्वांना दाखवायचे आहेत. आपल्या दिव्य पात्यांनी तळपणारे, आपल्या बांधीव आणि आकर्षक आकारानं चटकन डोळ्यात भरणारे, तसेच मोडलेल्या शेपटामुळे केविलवाणे दिसणारे आणि ठिकठिकाणी तुटलेल्या पात्यामुळे उघडे बोडके कसे तरीच कलाहीन वाटणारे, अगदी सर्वच्या सर्व बाण, आणि तेही जसेच्या तसे आज मला सर्वांना दाखवायचे आहेत. जगातील एकजात वीरतेकडून मला ते पारखून घ्यायचे आहेत. धरणीतलावरील यच्छयावत मातृत्वाकडून आज मला त्यांचं खरंखुरं मोल ठरवून घ्यायचं आहे. पृथ्वीतलावरील एकूण एक गुरुत्वाकडून मला त्यांचं खरंखुरं स्थान ठरवून घ्यायचं आहे. जीवाला जीव देणाऱ्या मित्रत्वाकडून आज मला त्यांची परीक्षा करून घ्यायची आहे. जिव्हाळ्याच्या प्रेमसरींनी ओथंबून जाणाऱ्या बंधुत्वाकडून आज मला त्यांचं खरंखुरं मूल्यमापन करायचं आहे. आतून अगदी माझ्या मनाच्या सखोल आणि गहन गंभीर गाभाऱ्यातून एक आवाज अलीकडे मला वारंवार स्पष्ट ऐकू येतो. जो मनाच्या निर्धारानं मी तो आवाज थोपवण्याचा प्रयत्न करतो, तो वायूच्या सुसाट झोतानं अग्नीची ज्वाला विझवण्याऐवजी पूर्वीपेक्षा अधिक जोमानं जास्तच भडकत जावी, तसा तो आवाज मला पुन्हा पुन्हा गरजून सांगतो, सांग कर्णा, तुझी जीवनकथा आज सर्वांना सांग. आज ती तू सर्वांना समजेल अशा भाषेत सांगावी, अशीच आजची परिस्थिती आहे. सगळं जग म्हणतं कर्णा, तुझं जीवन म्हणजे एक लक्तर होतं. सांग, सर्वांना गरजून सांग की ते लक्तर नव्हतं, तर ते जरीकाठचे एक तलम राजवस्त्र होतं. केवळ परिस्थितीच्या निर्दय काटेरी कुंपणात अडकून त्याच्या सहस्त्र चिंध्या झाल्या. ज्याला मिळेल त्यानं त्या आपल्या वेशीवर हव्या तशा टांगल्या, आणि तरीही तुला त्या राजवस्त्राचा एवढा अभिमान का वाटतो? कुठल्या तरी अडगळी सुंदर संदुकेच्या तळाशी पडून राहणाऱ्या नव्या कोऱ्या आणि अखंड राजवस्त्रापेक्षा अकरा विकरा तांडव करणाऱ्या काळाच्या झंझावाताशी
केवळ एकाकीपणानं झुंजताना फाटून गेलेलं तुझं ते राजवस्त्र कमी मोलाचं होतं काय? ते आज सर्वांना नीट डोळे उघडे ठेवून पाहू दे, नीट कान उघडे ठेवून ऐकू दे. वीरांच्या कथा नेहमीच चवीनं ऐकणाऱ्या आणि दुसऱ्या क्षणी त्या तितक्या सहजतेने आणि निष्काळजीपणे सरळ विसरून जाणाऱ्या या वेड्या जगाला तुझी ही कथा कधीतरी गदागदा हलवून सोडील काय? आहे का तिच्यात एवढं प्रचंड सामर्थ्य? विश्वाच्या अंतिम सत्यतेवर ज्यांचा नितांत विश्वास आहे, ज्यांना मृत्यू हे एक खेळणं वाटतं, अशा जगातील अजूनही अस्तित्वात असलेल्या सिंहाच्या छातीच्या वीरांना तरी आज तुझी ही कथा ऐकावीशी वाटेल. छे, ही काय केवळ कथा आहे? ते एक महान सत्य आहे. आणि सत्य हे पाहणाऱ्यांच्या वा ऐकणाऱ्यांच्या इच्छेचा विचार कधीच करीत नसतं. ते नेहमीच जसं असतं तसंच पुढे येत असतं, उगवत्या सूर्यदेवासारखं. कोणतीही कथा ऐकत असताना ती ऐकणाऱ्यांची अशी कल्पना असते की तिच्यात मद्याचे मधुर चषक असावेत, नर्तिकांचं नादमय पदन्यास असावेत, स्त्री पुरुषांची आवेगपूर्ण आलिंगन असावीत, क्षणभंगूर जीवनाची जाणीव कुठंतरी विसरायला लावणारी धुंदी त्यात असावी. मी सांगणार आहे त्या माझ्या या जीवनकथेत असले मद्याचे चषक नाहीत, मनाला हळुवारपणे गुदगुल्या करणारे नर्तिकांचे पदन्यास नाहीत. तिच्यात आहे की निरनिराळ्या भावभावनांचा थरारून सोडणारा संग्राम, प्राणपणांना लढणारा मी केवळ एक रांगडा सैनिक. मी माझी कथा आज केवळ माझ्याच समाधानाकरता सांगतो आहे. माणसाला पुढं तरी आपलं मन मोकळं केल्याशिवाय आपण मुक्त झाल्यासारखं वाटतच नाही. म्हणूनच माझी ही कथा मी मोकळ्या मनानं सांगणार आहे. पण माझी ही संग्राम कथा संगतवार कशी सांगावी हीच आता माझ्या पुढची खरी अडचण आहे. कारण कडाडणाऱ्या विजेचा कानठळ्या बसविणारा मर्मभेदक आवाज ऐकल्यानंतर रानटी घोड्यांच्या कळपातील अनेक घोडे जसे वाट फुटेल तिकडे इतस्तव धावू लागतात, तशा अनेक घटना आता स्पष्टपणे माझ्या डोळ्यासमोर काळाचा क्रम सोडून हव्या तशा धावतायत. त्यांची संगतवार रचना कशी करावी ते माझं मलाच आता सुचेनासं झालं आहे. का कुणास ठाऊक, पण यावेळी पुन्हा माझ्या डोळ्यासमोर उभी आहे ती गंगामातेच्या पवित्र आणि रमणीय तीरावर वसलेली चंपानगरी. चंपानगरी हे माझ्या जीवनसरितेतील मला आवडणारं सर्वात सुभग असं वळण आहे. त्या नगरीच्या नुसत्या आठवणीबरोबर माझ्या स्मृतींचे अरण्य एकदम चाळवलं जातं आणि घटनांच्या हरणांचे कळपच्या कळप धपाधप उड्या घेत धावू लागतात. कुणी म्हणतात आठवणी म्हणजे मोरपिसासारख्या असतात, तर कुणी म्हणतात त्या बकुल फुलांसारख्या आपला सुगंध मागं दरवळत ठेवणाऱ्या असतात. पण मला मात्र ते कधीच पटत नाही. आठवणी या नेहमीच हत्तीच्या पायासारख्या असतात. त्या आपला खोलवर असा ठसा मनाच्या ओलसर भूमीवर मागं ठेवूनच जातात. निदान माझ्या सर्व आठवणी तरी या अशाच आहेत. चंपानगरी हा माझ्या जीवनाच्या मरुभूमीवरील काळाच्या गजराजानं उठवलेला एक असाच खोलवर आणि स्पष्ट असा ठसा आहे. माझ्या जीवन प्रवासातील हे सर्वात शांत नि हवंहवंसं वाटणारं आश्रयस्थान आहे. काही लोक जीवनाला मंदिर म्हणतात. मला माहीत आहे माझं जीवन तसंच मंदिरमुळीच नाही, आणि असलंच तर चंपानगरी ही त्या मंदिरातील सर्वात मंजूळ अशी एकमेव घंटा आहे. गंगामातेच्या विशाल आणि रमणीय किनाऱ्यावर वसलेलं ते एक छोटंसं गाव आहे कसलं होतं. मृत्युंजयमधील पुढील कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. नंतर भेटूया पुढील कथासोबत.